कॅमेरा अलर्ट नाही म्हणून मी शूट नाही करू शकत. मी आतमध्ये काय तुम्हाला अलर्ट सांगतो. इकडे घोडा वगैरे शूट करू शकतो तसं, कारण लोक फोटो व्हिडिओ पण काढतात. ते मला वाटलं अलाउड नसेल. हे बघा, हे हँडमेड आर्ट आहे बरं का. 1700 ह्याच्यातलं हे 1700 मी वरती चाललं तर शीश महल, फुल महल आणि तखत विलास काहीतरी वरती. तर हा रस्ता पूर्ण असा आहे. तर आम्ही इथं आतमध्ये चाललोय. केवढं मोठं येतं अंगरखा. ह्याच्या आतमध्ये मला ते शीश मिळाले काय काय माहिती. हे शीश महल आहे इथलं. हे टूर गाईड यांना सांगतात की ते काच जुनं झालं म्हणून ते चमकत नाही. आता त्याचे पॉलिश म्हणजे ते आता चमकत असतं, त्याचा प्रकाश खूप येतो. शीश महल. इकडे पण तेच आहे, कपडे वगैरे. भाई सबसे खूबसूरत महल है. कसलं भारी भाई. फुल महल म्हणतात, फुल महल. आणि हे जे तुम्ही बघता ना हे वर्क, हे सगळं सोन्याचं आहे त्या टाइमचं अजून पण. ह्या पायऱ्या बघा कसल्या सही बंद केल्या, म्हणजे तिकडे वर नाही जाऊ शकत. पण तोप आहेत, तोप. इकडं वर नाही जायला अलाउड. साखळी लावली आहे मी इथे. आता आलो इथे. बापरे, ऊन आहे का काय. हे बघा व्ह्यू. मग अशी तुम्हाला इकडनं आपण खाली आलो तो, म्हणजे इकडनं बाहेर इकडे आतमध्ये आलो म्युझियमसाठी. हे बघा, किती सुंदर आहे राव दिसायला. बापरे. हे शस्त्रखाना आहे, शस्त्रखाना. होय 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 होय. केवढं मोठं आहे भाई साहब. भाई साहब केवढं मोठं आहे हे जे मधलं ना, मधला भाग दुप्पट टिप्पट आहे. स्लॅब बघ कुठे, ते मधला भाग एवढं मोठं आहे. बापरे.
हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. भाई हे पण गण आहे, केवढे मोठे मोठे गण आहेत भाई. हे बघा भाई साहब. हा हे ढाली वगैरे. ये सीजर की तरह ओपन हो जाता है, इसको मिडल में से जब ऐसे दबा देते हैं ये ऊपर से बंद हो जाता है. हे बघा तलवार. खूप यूज आहे भाई. लांबनं हे खूपच मोठं आहे बाबा. हे बघा सारीपाट. मला वाटतं राणी वगैरे इकडं बसत असेल एखाद्या वेळेस. कसलं भारी आहे राव. इन्होंने लास्ट इस कंस्ट्रक्शन में जो ऐड किया है वो तखत विला. ये अलग बना हुआ पूरा किला, ये कमरा ही तो नया बना है. इस किले में ही रहते थे. वो बेडरूम ऊपर. अजून काय अच्छा इकडनं निघायचं आहे आता. इकडनं आता बाहेर आलो आणि हे बघा व्ह्यू. हे बघा लोक आहेत खाली. ब्लू सिटी. हे इकडे राजा बसायचे. आणि हे बघा श्रीयंत्र. श्रीयंत्र महादेवाचं दृश्य त्या काळात काढलेलं आहे बरं का हे. बघा तलवार. बापरे. कसलं भारी आहे रे दिसायला. इकडे पण खिडकी आहे. इकडनं बाहेर पडायचं आहे. आणि हे जर्मनच्या आर्टिस्टने केलं होतं हे ड्रॉइंग. मी इकडनं आलो असं. आणि हे बघा हे त्या टाइमला केलेलं आहे बरं का. हे येलो रेड ब्लू ह्याचे तुम्ही कासं बघता ना, हे त्या टाइमला केलेले आहेत. मोती महल. इथे हा मोती महल. एवढा मोठा आहे का भाई, संपता संपय ना. हाश दम नाही लागला आता असा, पण तहान लागली आता. पाणी प्यायचं आहे. आता इथं चाललोय आतमध्ये.
हे बघा, ती नदी होती नदी, ते असं होतं पहिले, पण ते गावाला हे करायचं म्हणून काय आता आम्ही चाललोय मंदिरात. हे मंदिर आहे, इथं आतनं जातो बाबा. पहिले एवढं ऊन असून पण गरम तर काय लागत नाही. मन आहे. अच्छा, मी इथं आतमध्ये आलो तर शॉप वगैरे होते. आम्ही प्राईस विचारलं पण आहे, म्हणजे प्रचंड कॉस्टली आहे, महाग खूप आहे. इकडनं खाली जायचं होतं पण आम्ही आता वरती चाललोय. खूप मोठा आहे यार, गड खूप मोठा आहे भाई. संपेना जवळजवळ 2 तास झाले असेल आम्ही वरती फिरतोय. हे बघा, आता चाललोय या पूर्ण गडाच्या टोकाला. गडाच्या स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला जिथनं आम्ही चढायला चालू केलं होतं ना, तो पॉईंट होता सुरू व्हायचा. आणि आता आम्ही एकदम एंडला चाललोय. दिस इज द एंड. आता पाणी पिलं, थोडं एवढं बरं वाटलं. बापरे, ऊन डेंजर आहे बाबा. चिंच आहे का? चिंच तोडकं बोर तोडतं काय माहिती. इकडचं गेटला कुलूप आहे, तर आता आम्ही इकडे चाललोय. इकडे खाली पण आहे. आणि हे सगळे तोप. बाप रे बाप, असला व्ह्यू दिसतोय भाई. इकडं पण आहे आतमध्ये काहीतरी गुफेसारखं. इकडनं पण रस्ता आहे जायला, समोरनं खाली उतरून. इकडनं खाली आलो, हे तुम्हाला मागाशी दाखवलेलं. आता इथे पण एक मंदिर वरती, तिकडे जाईल आता. पावसाळ्याचं सही होत असेल भाई, मस्तच असेल मे बी. आता इकडनं जायचं वरती मंदिरात. तिकडे कॅक्टस सारखं पण एक झाड दिसलंय मला. तर भाई आता आम्ही बसलोय इथे मंदिर ना, इथं खालीच बसलोय. आता जाता जाता पाणी वगैरे पिल आणि मग इथनं गड उतरेल खाली. कारण ॲक्च्युली सीन असं एक स्टोरेज एवढं भरलंय फोनचं, इथून तिथून ट्रान्सफर करून ह्याच्या त्याच्या टाकून पण जागाच नाही उरते. फोन हँग होतोय, बेकार गणतोय फोन. मग मी म्हटलं की बाकीचं तर आम्ही फिरलोय, आता एवढाच गड राहिला होता. एवढा गड घेतला. आता इथनं खाली जाईल, शॉपिंगचं वगैरे बघतो कसं काय ते. आणि मग बघू. थकलो एवढं ना भाई, डेंजर. आणि हा गड फिरच आम्हाला जवळजवळ 2 तास 2-2.5 तास लागले. भयानक मोठा, भयानक. संपत नाहीये भाई, एवढा मोठा. खतरनाक मोठा बाबा, खतरनाक. आता कधी एकदा असं घरी जातो ना, आता असं झालंय. एवढा फिरून फिरून थकलोय ना भाई, मजा तर आली. आम्ही आलोय जोधपूर, म्हणजे इथली फेमस आहे मिठाईवाला बाबूभाई. तर इथं आता आम्ही आलोय स्वीट घ्यायला, कचोरी पार्सल घ्यायला. कारण आज आपली ट्रेन आहे, रिटर्न टू पुणे. ये तर आता आम्ही आलोय प्लॅटफॉर्मवरती. तर आता लगेच आम्ही ट्रेनच्या इथे चाललोय बसायला.
तर बघू. तर आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये, बॅग ठेवली खाली, भाई बसला इथं. उद्या नाही तर म्हणजे पहाटे पोचू आम्ही मुंबईला आणि मग मुंबईवरनं पुणे. पिक्चर बेबी. तर फायनली आपण बसलो गाडीमध्ये भाई आणि आम्ही चाललो आता घरी. फुल थकले दोघ जण. तर आता गणेशला पहिले घरी सोडेल, त्याच्यानंतर मग आम्ही जाईल. असली झोप आली ना डेंजर. एक तर पहाटे 4 वाजता पोचलो आम्ही मुंबईला. मुंबईवरनं एक लोकल पकडून दुसरी लोकल हे करून परत मग पुण्याची ट्रेन पकडली आणि मग आम्ही आलो पुण्याला सकाळी 9 वाजता. 9 नाही 10ला पोचलो आम्ही इथे शिवाजीनगरला. आता एवढा घाण थकलो ना आम्ही डेंजर. तर तुम्हाला हे सगळे व्लॉग आत्तापर्यंत मी जेवढे पण टाकले ते कसे वाटले मला खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कुठला पार्ट आवडला ते कमेंटमध्ये सांगा. आणि सीन पण असं झालं की मी फोनमधलं स्टोरेज एवढं भरलं आहे आणि माझ्या ताकद पण नव्हती. तर आम्ही एवढं फिरायचो ना त्यात ह्याचं एक वेगळं करा एवढी हिंमत पण नव्हती हो, ताकद पण नव्हती. पर असं पूर्ण ॲडजस्ट झालो होतो. तर काय झालं आणि त्याच्यामुळे काय झालं काही क्लिप्स आहेत ना डायरेक्ट उडालेत फोनमधनं. दिसतच नाही ते क्लिप्स कुठे गेले, ते व्हिडिओ दिसतच नाही ना फाईल मॅनेजरमध्ये ना कुठे. तर मग तुम्हाला जर असे कुठले पार्ट वगैरे दिसले नाहीत ना तर समजून जा किंवा असा इश्यू झालेला आहे. तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून टाका. कारण मी जेव्हा मी असे व्हिडिओज टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल.